आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। ऐन गणेशोत्सवात तिहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्जत तालुक्यातील चिकनपाडा इथे ही घटना घडली। 35 वर्षीय तरुण, त्याची गरोदर पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू झालाय। ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्यापही उघड झालेलं नाही। गणेशोत्सवाच्या काळातलं हे तिहेरी हत्याकांड कर्जत तालुक्यातील चिकनपाडा इथं ही घटना घडलेली। अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना। 35 वर्षीय तरुण, त्याची गरोदर पत्नी आणि मुलगा या तिघांचाही मृत्यू झालाय। मात्र ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्यापही उघड झालेलं नाही। पण बघतोय कर्जतमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। कर्जतच्या चिकनपाड्यातली ही दुर्दैवी घटना। ऐन गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या काळामध्ये हे तिहेरी हत्याकांड घडल्यानं कर्जत सध्या हादरलेलं आहे। कर्जत तालुक्यातील चिकनपाडा इथली ही दुर्दैवी घटना। 35 वर्षीय तरुण, त्याची गरोदर पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू झालाय। मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। मेहबूब, नेमकं काय घडलं? आज सकाळी 10च्या दरम्यान जे नेरळच्या पुढे, नेरळ ते कळंब रोडला एक पोशीर म्हणून गाव आहे आणि त्या म्हणजे ते मोठं गाव आहे, मसूर गाव आहे आणि त्या गावाच्या हद्दीतच चिकनपाडा म्हणून एक छोटं गाव आहे। त्या छोट्या गावच्या इथे जी नदी आहे, म्हणजे पावसाळी पाण्याच्या या नद्या असतात, तर ह्या नदीमध्ये एक त्याच गावातील 3 जणांचे मृतदेह सापडून आलेत। ह्या 3 जणांचे म्हणजे गरोदर पत्नी आहे, पती आहे व मुलगा आहे। 35 वर्षीय तरुण आहे, त्याची पत्नी आहे व त्यांचा एक मुलगा आहे। परंतु हे नदीमध्ये मृतदेह सापडले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर वार झालेलेही गावकऱ्यांना आढळले। गावकऱ्यांनी तात्काळ नेरळ पोलिसांना बोलवले। नेरळ पोलिसांनी आता त्या ठिकाणी नेरळ पोलीस उपस्थित असून मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेण्याची प्रोसिजर आता चालू आहे। परंतु ही हत्या आहे की आत्महत्या हे प्रकरण मात्र अद्याप उलगडलेलं नाहीये, कारण पाण्यामध्ये नदीमध्ये हे मृतदेह सापडले, त्यांच्यावर वारही केले होते। त्यामुळे ऐन गणपतीत कर्जत तालुक्यावर शोककळा पसरल्यासारखं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। मेहबूब, या घटनेवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।